अयोध्येत प्रभू रामचंद्र 22 जानेवारी रोजी विराजमान होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं हैदराबाद येथील शिल्पकार लक्ष्मीनारायण सिंग यांनी बनवलेल्या 11 फुटी प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा 21 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे. तर 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून हिंदुत्वाची गुढी उभारली जाणार आहे. दुपारी 12 वाजता अंध आणि दिव्यांग मुलांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीला अभिषेक तसंच विश्वशांती होम आणि कार सेवकांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जन्मकाळ सोहळ्या दिवशी शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं लाडू प्रसादाचं वाटप आणि सायंकाळी मसाले दुधाचं वाटप करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव आणि आतषबाजीचा कार्यक्रम होणार असून या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला बजरंग दलाचे विशाल पाटील, पांडुरंग पाटील, प्रसाद वळुंजे, सुहास शिंदे, सिद्धार्थ कडकधोंड, अनिल चोरगे, निलेश चव्हाण, शशी कुंभोजकर उपस्थित होते.